कुणबी नोंदी सापडलेल्यांना तात्काळ प्रमाणपत्र द्या। मुख्य सचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांना अशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत। शिंदे समितीला 54 लाख कुणबी नोंदी सापडल्यात। प्रमाणपत्र वाटपासाठी शिबिर घेण्याच्या सुद्धा सूचना आता जारी करण्यात आल्या। सरकारचं शिष्टमंडळ आज पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे। या भेटीकडे सुद्धा आपलं लक्ष असेल। यानंतर मराठा आरक्षणासंदर्भातील प्रशासनानं गतीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या असून या अंतर्गत आता कुणबी प्रमाणपत्राचे पुरावे घेण्यासाठी अर्ज घेण्यासाठी आणि गावोगावी कॅम्प आयोजित करण्यात आले आहेत। ज्या अर्जांची छाननी झाली आहे त्यांचे प्रमाणपत्र हे वाटप केलं जात आहे। बीड जिल्ह्यात या कामाला गती आली असून तहसीलदार हे स्वतः या गावांना भेटी देऊन पाहणी करताना दिसतात। तसंच नांदेडमध्ये सुद्धा कुणबी प्रमाणपत्राच्या वाटपासाठी शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। बीड आणि नांदेडमधली आपण ही दृश्य देखील पाहू शकतोय। तर याचबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे यांच्याकडून। उदय, कुणबी नोंदी सापडलेल्यांना आता तात्काळ प्रमाणपत्र द्या असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। नक्कीच बीड जिल्ह्यात मराठवाड्यात सर्वाधिक कुणबी नोंदी सापडल्या होत्या। त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात तहसीलदार हे स्वतः गावोगाव जाऊन कॅम्पचे आयोजन केले असून त्या ठिकाणी भेटी देत आहेत। ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना तात्काळ प्रमाणपत्र वाटप केले जात आहे। तसेच ज्यांना काही कागदपत्रांची कमी आहे किंवा ज्यांच्या नोंदी आढळत नाहीत त्यावर देखील उपाययोजना केल्या जात आहेत। एकूणच बीड जिल्ह्यामध्ये ही मोहीम गतीने राबविण्यासाठी स्वतः जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी आणि सर्व तालुक्यांचे तहसीलदार हे कामाला लागले असून शासकीय यंत्रणा ही पूर्णपणे कुणबी प्रमाणपत्रांचे नोंदी घेणे आणि प्रमाणपत्र वाटप करणे यासाठी कार्यरत असल्याचे दिसत आहे। आगामी काही दिवसात कुणबी प्रमाणपत्र वाटपाच्या ज्या संख्या आहे ती मोठ्या संख्येने वाढलेली आपणास पाहावयास मिळणार आहे। जी, अधिक अपडेट तुमच्याकडून घेत राहू। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। Thank you.